हरि ओम. विश्व रंगवू कीर्तनी या आजच्या उपक्रमामध्ये उणीपुरी 18-19 कीर्तनं आम्ही ऐकली. ही कीर्तनं केवळ कीर्तनं नव्हती, प्रवचनं पण होती. कीर्तन आणि प्रवचन यातला फरक आहे. कीर्तनामध्ये संगीत, साहित्य, नृत्य असं म्हणेन मी, अभिनय अपेक्षित असतो. समरसता दोन्हीकडे हवी, प्रवचनातही हवी आणि कीर्तनातही हवी. दोन्हीकडेही पोशाखाचं महत्त्व आहे. आज आपण पाहिलं पारंपरिक पोशाख 2 ते 3 कीर्तनकारांनी केला होता. मग तो दासपंथी असेल, नारदीय असेल, वारकरी असेल. आपल्या पंथामध्ये ज्या संप्रदायाचं आपण कीर्तन करतो आहोत त्या संप्रदायाची वैशिष्ट्य आपल्याला माहिती पाहिजे. कीर्तनकार म्हटलं की हातामध्ये झांज आणि टाळ हवा. वारकरी कीर्तनाला टाळ असतात, नारदीय कीर्तनाला झांज असते. मी कीर्तनकार म्हणून उभी आहे तर माझ्याकडे ते असलं पाहिजे. मी वाजवेन अथवा न वाजवेन, म्हणजे आज आता तुम्ही सगळेच प्राथमिक अवस्थेमध्ये आहात, सुरुवात आहे. आज आपण कसं उभं राहून कसं बोलू शकू का, असे अनेक प्रश्न, अनेक शंका मनात घेऊन आलो होतो. त्या आपल्या निरसन झाल्यात शंका. त्या निरसन करता करता आपल्याला आता जबाबदारी आपली वाढली आहे. कीर्तन करायचं आहे किंवा प्रवचन करायचं आहे, म्हणजे तो जो विषय असेल तो आपल्याला पूर्णपणे आत्मसात झालेला असला पाहिजे. म्हणजे त्या विषयामध्ये आपण खोलवर शिरलं पाहिजे. खोलवर शिरणं याचा अर्थ एकरूप होणं, समरस होणं. आपण काही कीर्तनं अतिशय छान झालेली बघितली. उदाहरणार्थ आपण राणेचं कीर्तन ऐकलं, ते राष्ट्रीय कीर्तन होतं. नंतर आपण चांगलं कीर्तन कोणाचं ऐकलं, त्या उभ्या होत्या कोण, कीर्ती देशपांडे होत्या का, प्राजक्ती देशपांडे. आणि त्यांच्याच पाठोपाठ जोशीबाईंनी कीर्तन केलं, तेही छान होतं. एक सुनील कुलकर्णींनी केलं कीर्तन नारदीय, तेही छान होतं. दासपंथी कीर्तनंसुद्धा चांगली होती. त्यांचे पोशाखही व्यवस्थित अधिक असते तर बरं झालं असतं असं वाटलं. वारकरी संप्रदायामध्ये डोक्यावर टोपी असते. वारकरी संप्रदायाचं कीर्तन अनेक जणांनी केलं, पण ही गोष्ट ते विसरली. ज्या संप्रदायाचं पोशाख पद्धती ती आपण सांभाळली पाहिजे. कीर्तन आणि प्रवचनामध्ये भाषा कोणती वापरावी. एकतर म्हणजे शेवटचं आपण मोहन कुलकर्णींचं कीर्तन ऐकलं, त्याच्यामध्ये नेमकेपणा भाषेचा होता का. आपल्याला हसू येत होतं सगळ्यांना. म्हणजे परवा भारती विद्यापीठामध्ये चव्हाणांचं कीर्तन झालं, तशी थोडीची अवस्था आपल्याला वाटली इथे. हसू येणं आणि हसू होणं हे वेगळं. विनोद करणं, नर्म विनोदाला परवानगी आहे, नवे स्वागत आहे. पण नको त्या गोष्टी जर आल्या, पाल्हाळ लावलं गेलं तर मग ते श्रोत्यांना आवडतं असं नाही. म्हणून वेळेचं भान राखायचं असतं. आज आम्ही वेळेचं भान कोणतंही पाहिलेलं नाही, कारण आपण 10 मिनिटासाठी इथे होतात, पण कोणाचंच 10 मिनिटाच्या आत झालं नाही. नारदीय कीर्तनामध्ये एका मुलीनी फक्त नऊवारी साडी नेसली होती, बाकी कोणी नऊवारी नव्हती नेसलेली. किंवा पुरुषांचा पोशाख आहे तो धोतर, सदरा, उपरणं असं आहे. तर या गोष्टी आपण पुढे घेऊ. आज टाळल्या आहेत, त्या पुढे आपल्याला स्वीकाराव्या लागतील आणि त्याप्रमाणे आपल्याला पुढे जायला लागेल. जेव्हा आपण एखादा विषय मांडतो तेव्हा त्या विषयासाठी आपण जे संदर्भ घेतो किंवा जे अभंग घेतो, त्या अभंगातला प्रत्येक शब्द अचूक आहे ना हे पाहावं लागतं. त्यासाठी मूळ गाथा काढावी. अभंग गाथा तुकारामांची असेल, नामदेवांची असेल किंवा दासबोध असेल, मनाचे श्लोक असतील, त्या पुस्तकातून तो लिहून घ्यावा. म्हणजे मग आपल्या मनातला एखादा शब्द घातला गेला असं होत नाही. कारण जे संतांचे शब्द आहेत त्यात आपण आपला शब्द घुसडायचा नाही. आपण खूप ज्ञानी आहोत, पण त्यांनी जो शब्द तिथे लिहिला आहे तो आपल्याला लोकांच्यापर्यंत पोचवायचा आहे. त्याचा अर्थ, त्या शब्दांचे संदर्भ देणं काही लोकांनी छान प्रयत्न केले. वेद पुराणं
शास्त्र सांगितली. उच्च विद्या विभूषित असे कीर्तनकार आहेत इथे, वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत ना. तर ही सगळी आपली विद्या आहे, आपलं ज्ञान आहे, ते आपण राष्ट्रहितासाठी वापरणार आहोत. म्हणून जरी पौराणिक संदर्भ असले तरीसुद्धा आजच्या काळामध्ये काय होईल, म्हणजे नाभागाची गोष्ट सांगितली. नभग मुनी आहेत ते, नभगपुत्र नाभाग आहेत. आणि त्या अंगिरस मुनींच्या सत्रामध्ये, यज्ञस्त्रामध्ये गेले होते. तिथं त्यांना तो रुद्र भेटला. थोडक्यात गोष्ट सांगणं आणि पाल्हाळ टाळणं. तशीच भाषा कृत्रिम असता कामा नये. जी ग्रांथिक भाषेत बोलायचं आहे का आपल्याला, मी जर आता हे वाक्य म्हटलं, ग्रांथिक भाषेत बोलायचे आहे का आपल्याला, मी म्हणणार ग्रांथिक भाषेत बोलायचं आहे का आपल्याला, तरी पण होईल म्हणायची जी व्हील असं म्हणून नाही चालणार. असं होईल नाही. रोजच्या घरात बोलतो आपण त्या भाषा असतात, पण त्यातल्या त्यात शुद्ध भाषा आपल्याकडून अपेक्षित आहे. उच्चारण स्पष्ट, शुद्ध असणं, अचूक असणं हे योग्य आहे. आणि त्याप्रमाणे आपण आपली भाषा वापरावी. जे आपण बोलणार आहोत ते लिहून काढावं आणि त्याचं मनन करावं. जसं आरशापुढे उभं राहून 10 वेळा कीर्तन केलं तर मग 11 वेळेला आपल्याला अधिक चांगलं करता येईल. आमच्या लीलाताई घोले होत्या, त्या म्हणायच्या 100 कीर्तनं तुमची झाली पाहिजेत घरी. 100 कीर्तनं घरात आरशासमोर करून उभे राहून करा आणि मग तुम्ही 100 वेळी उभे राहा बाहेर. म्हणजे मग आपल्याला काय म्हणायचं आहे, काय सांगायचं आहे. आपण एक इथलं मध्यस्थ आहोत. समाज, आणखीन परमेश्वर, परमार्थ, अध्यात्म, देशहित. आजचा परमार्थ कोणता आहे? देशाचं हित हे आहे, समाज स्वास्थ्य आहे. माझी नात आहे, ती मास मीडिया करते आहे. तिने एक शॉर्ट फिल्म तयार केली आहे वारकऱ्यांच्यावरती. तिचा परवा मला निरोप आला, युनिसेफला कीर्तन माध्यमातून बालकल्याण आणि स्त्रियांचं शिक्षण करायचं आहे. म्हणजे आपल्यापुढे क्षेत्र खुलं आहे. मग आता हे बालकल्याणाला योग्य अशा कोणत्या कथा, स्त्री क्षमता वाढवण्यासाठी कोणत्या कथा, जे अंगणवाडी त्या ताई आहेत, आशाताई अंगणवाडी, त्यांचं प्रशिक्षण करण्यासाठी कीर्तनाचा उपयोग करायचा आहे. त्यासाठी कीर्तनं लिहायची आहेत. युनिसेफची ऑफर आहे आपल्याला, करा तुम्ही. एक डॉक्टर कदम म्हणून आहेत, त्यांनी नागपूरच्या बाजूला वर्ध्याला असा प्रयोग केला आहे, लोकांचं प्रशिक्षण केलं आहे. पण ह्या आपल्या संस्थेतर्फे ना आपल्याला हे आव्हान पेलता येईल, झेलता येईल आणि पुढे ते सफलतेनं नेता येईल. समाज शिक्षण हा कीर्तनाचा आजचा उद्दिष्टाचा प्रमुख भाग आहे. कारण नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप लावू जगी, बोलू ऐसे बोले नाही आहे, बोलू ऐसे बोल. मगाशी मी म्हटलं की मूळ अभंग बघावा आणि तो लिहून घ्यावा. बोल म्हणजे शब्द. बोलू ऐसे बोल, जेणे बोले विठ्ठल डोले. विठ्ठलसुद्धा डोलला पाहिजे, देवाला आनंद झाला पाहिजे. आणि आपण सर्वांच्या श्रोतृवर्गामध्ये जर तुम्ही मायबाप जनार्दन मूर्ती म्हणतो तर त्यांच्या माना डोलल्या पाहिजेत. एवढा साधा सरळ अर्थ आहे आणि त्यांना आवडेल असं आपण बोललं पाहिजे. म्हणजे सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, न ब्रूयात सत्यम प्रियम, हे खरं आहे. पण ते बोलतानासुद्धा आपल्याला काय सांगायचं आणि कसं सांगायचं आहे. एका कीर्तनकारांनी सांगितलं, बुवा म्हणाले जाता जाता सांगून जावं. जाता जाता सांगून जायचंच असतं, ते कीर्तनकाराचं कामच असतं. पण कशा रीतीनं सांगायचं आहे, आपण सांगतो ते कोणत्या पद्धतीनं सांगायचं आहे, ती पद्धत आपल्याला आत्मसात करायला हवी आहे. म्हणजे भाषा, पद्धती, पोशाख, संगीत. कीर्तन म्हटलं की संगीत आलं. वारकरी कीर्तन तर ही संगीत आहे आणि आपल्या नारदीय कीर्तनात तर आहेच आहे. या संगीतामध्ये ताल महत्त्वाचा आहे. तो ताल म्हणजे ते टाळ आणि ती झांज. काही लोकांनी छान संगीत सादर केलं, पण बाकीच्यांना सराव करायला हवा आहे. मी ताईनं म्हटलं की मी कोणाचं नाव नाही घेत, सगळ्यांना माहिती आहे आपण काय केलं आहे आणि कसं आहे. आणि चांगली कीर्तनं पण आपण पाहिली आहेत. उद्या आपण चांगली आदर्श कीर्तनं पाहणार आहोत. बुवांचंही आहे आणि रेशीमताईचं पण आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे याच्या नोंदी तुम्ही घ्यायला पाहिजेत. कीर्तन ऐकायचं म्हणजे नोंदी ठेवायच्या की मला याच्यातून काय घ्यायचं आहे. म्हणजे माझं उभं राहणं, माझं बोलणं, माझं बघणं, श्रोत्यांशी संवाद साधणं. हा संवाद साधताना आपण कुठेतरी एकाच ठिकाणी टक लावून बघून नाही चालणार.
किंवा पाठ होत नाही आहे आणि मग आठवत नाही आहे म्हटल्यानंतर आलं काय सांगू, असं होता कामा नये. म्हणून सर्वांकडे बघून, चारी बाजूंना बघून. आणखी एक असतं की जिथे आपण कीर्तन करतो आहोत त्या कीर्तनामध्ये त्या स्थानाचा उल्लेख यायला हवा. आज आपण सगळे महर्षी व्यास मंदिरामध्ये आहोत. महर्षी व्यासमुनी महाराज की जय हा जय जयकार व्हायला हवा आपला. महर्षी नारद महाराज की जय म्हटलं आपण, पण आपण व्यास मंदिरात व्यासांच्या समोर आहोत. मग ज्ञानदेव म्हणे व्यासांची या खुणे, व्यासांची या खुणे देवकीचं राणे पांडवा घरी. तो देवकीचा राणा पांडवांच्या घरी राहायला आला तसा आपल्या मनात उतरला पाहिजे. त्यासाठी आपण समरसतेनं या विषयाकडे पाहिलं पाहिजे, त्याच्याशी एकरूप झालं पाहिजे. नाहीतर फक्त आज आहे क्रेज, एक लाट आली आहे म्हणून आपण कीर्तनाला उभे आहोत असं नाही. कीर्तन ही नवविधा भक्तीपैकी एक भक्ती आहे, हो ना, द्वितीय भक्ती आहे. आणि ती भक्ती जाणून घेण्यासाठी आपण कीर्तनकार होऊया. ती जाणून घेतली म्हणजे आपलं कीर्तन चांगलं होईल. मग त्याच्यासाठी उद्दिष्ट आपली आहेत, ऐतिहासिक आहेत, सामाजिक आहेत, धार्मिक आहेत ना. आज कॉर्पोरेट जगतामध्ये सुद्धा कीर्तन गेलं आहे. तसं पुन्हा वारकरी कीर्तन आणि नारदीय कीर्तन यांचा समन्वय साधता येईल का? कारण आज कित्येक भगिनी उभ्या होत्या त्या वारकरी कीर्तनाला योग्य असं निरूपण करत होत्या. म्हणजे कोणी पूर्वरंग सादर केले आहेत, कोणी आख्यानं सादर केली आहेत. एक ओळीनी असे पूर्ण कीर्तन नाही झालेलं ना. ज्याला जे हवं ते त्यांनी सादर केलं आहे. पण तो कोणता भाग आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय आणायचं आहे? पूर्वरंगामध्ये तत्त्वज्ञान असतं, उत्तर रंगामध्ये आख्यान असतं. मूळ तत्त्वज्ञानाला योग्य असं आख्यान आपल्याला निवडायचं असतं. मग ज्यांनी आख्यानं केली आहेत त्यांनी पूर्वरंग कोणता केला असता? मूळ अभंग जो घेतला त्या मूळ अभंगाशी हरदासाची कथा मूळ पदावर यायला लागते ना. असा तो श्रीहरी अंतरंगामध्ये साठवायचा आहे. साठविला हरी जणे अंतरंगी असं म्हणतो आपण. तेव्हा त्या भक्तांची उदाहरणं आपल्याला पाहिजेत ना. मग ती आपल्याला पुराणातून मिळतात, इतिहासातून मिळतात, समाजातून मिळतात. जसं मगाशी बुवांनी सांगितलं की किती दिंड्या निघतात, किती पालख्या निघतात, 300च्या वर एवढे संत महाराष्ट्रामध्ये आहेत. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. त्यातल्या संतांचा अभ्यास आपल्याला करायला हवा. म्हणजे एक एक क्षेत्र निवडून ते मला पूर्ण करायचं आहे. आम्ही साहित्याच्या क्षेत्रात म्हणतो की एक लेखक घ्यावा आणि त्याची सगळी पुस्तकं वाचावीत. त्या लेखकाने किती पुस्तकं लिहिली आहेत ती सगळे पुलं, सगळे दमा मिरासदार, सगळे करंदीकर, विंदा करंदीकरांच्या सगळ्या कविता असं म्हटलं तर सगळे संत एक एक संत घेऊन त्याचा सर्वांगीण अभ्यास व्हायला हवा. तो अभ्यास करण्याची आपली वृत्ती हवी. आज आपण इथं आलो आहोत सुरुवातीला. हा पहिला संमेलनाचा भाग आहे. याच्यातून पुढे तुमच्या आता अनेक कसोट्या लागणार आहेत. त्यामुळे आज मला आनंद असा होतो आहे की खूप जणांनी खूप छान सांगितलं आहे. मी बुवांना म्हटलं सुद्धा की सगळ्यांनी छान सांगितलं आहे. जे सांगितलं ते चांगलं सांगितलं आहे. त्यामुळे त्यातलं उणं आणि दुणं काढणं हा भाग इथे नाही आहे आज. पण काय हवं हे मात्र अपेक्षा जी आहे ती मी तुम्हाला सांगितली. त्याप्रमाणे योग्य मांडणी, मुद्देसूदपणा, नेमके शब्द, त्या शब्दांचा अर्थ. जसं अपंगिता हा शब्द मगाशी त्यांनी सांगितला. अपंग, पंगू शब्दाचं माहिती आपल्याला. अपंग म्हणजे धष्टपुष्ट. अपंगिता, ज्यासी अपंगिता नाही, नाही या शब्दाला महत्त्व आहे. मग ज्याला कोणी सांभाळणारं नाही आहे, ज्याला कोणी बल नाही आहे असं नव्हे, जो सुदृढ आहे पण जो कोणी बलवान नाही त्याला आधार देणारा कोणी नाही आहे. ज्यासी नाही अपंगिता त्यासी धरी जो हृदयासी, त्याला जो आपलं म्हणतो म्हणजे आश्रय देणारा असला पाहिजे. अशांची उदाहरणं आपल्याला सांगितली कीर्तनकारांनीच. सिंधुताई सपकाळांचं आहे, शिवाजीराव पटवर्धनांचं आहे, आमट्यांचं आहे ना. ही सगळी उदाहरणं आलीच आहेत आपल्याकडे. म्हणजे आलं आहे खूप. तुमच्याकडे आहे सगळं, फक्त ते बाहेर काढून मांडायचं कसं. किती मांडलं यापेक्षा मांडलं जातं हे कसं. त्या डिशमध्ये किती पदार्थ पाहिजेत. मगाच्या जेवणामध्ये नेमके मोजके पदार्थ होते, त्यामुळे डिश पुरेशी होती पण भरपूर होती, नेमकी होती. तसा नेमकेपणा आपल्या कीर्तनातून यायला हवा. तर समाजाला ते आपलंसं वाटेल आणि वाटणार आहे. आणि सगळे नवे कीर्तनकार हे उत्साही आहेत. ते ही धुरा खांद्यावर घेतील आणि यशस्वीपणे पुढे जातील.
याची मला खात्री आहे, विश्वास आहे. धन्यवाद.